कोकण रेल्वे ज्यावेळेस आपण शब्द ऐकतो तेव्हा समोर या गोष्टी नक्कीच येतात. सुंदर हिरवागार निसर्ग, रम्य वातावरण, कोकणी माणसे, पावसाळ्यात वाहणारे धबधबे, रेल्वे क्रॉसिंग, आजूबाजूला सुरू असणारी शेती आणि महत्वाचे म्हणजे हे आवाज. गरमा गरम घ्या चाय चाय, घरगुती स्पेशल चाय घ्या चाय. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो कोकण उद्योग सिरीजच्या एका नवीन एपिसोड मध्ये. कोकण उद्योग सिरीज आपली हीच, ज्यामध्ये कोकणातले जेवढे आपले व्यावसायिक आहेत, भलेही छोटं पण मनाने मोठं, तर त्यांची सिरीज चालू आहे आणि हा त्यातला तिसरा एपिसोड. आज सकाळी प्रवास केला मी स्वारगेट ते माणगाव आपल्या तामिणी घाटातून. व्हिडिओ अपलोड केला आहे मस्तपैकी निसर्गरम्य असा तामिणी घाट. आवर्जून पहा, लिंक दिली आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची माहिती घेणार, जे कोकणवासियांकडून कोकणवासियांचे पोट भरवणारे असे आपले कोकणातले व्यावसायिक, जे दररोज न चुकता आपला व्यवसाय करतात. कुठे? कोकण रेल्वेमध्ये. गावठी काकडी, कैरी आंब्याची भेल, ताज्या भाजी, उकडलेले शेंगदाणे, आले पाक, गरम इलायची चहा. वा 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 वा, हे समीकरण न सुटणार आहे आणि ते मी सुटून सुद्धा देणार नाही. आणि त्यासाठी आज आपण कोकण रेल्वेमध्ये जे व्यावसायिक व्यवसाय करतात, प्रवाशांचे पोट भरवतात, माणगाव ते खेड या दरम्यान व्यवसाय करणारे आपले कोकणी व्यावसायिक. रेल्वेमध्ये व्यवसाय करण्यासाठी नेमकी किती मेहनत आणि कोणकोणत्या गोष्टींची माहिती असावी, या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आज कोकण उद्योग सिरीजचा तिसरा एपिसोड एन्जॉय करा. रूप माझे जसे झलक कोकणची गा, मन समुद्र तनु नदी वळणाची गा, गर्द झाडी कधी दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. चला तर मग आता थोड्याच वेळात येईल 1010 मांडवी एक्सप्रेस आणि आपले दादा तयार कैरी आंब्याची भेल घेऊन. तयार नितीन दादा, आपलं दादा नाव अनिल राऊत, आणि हे सुद्धा पिमून भेल घेता. अरे वा, दोघे एकत्र असता की पुढे मागे असता? एकत्र. वा, बरं आहे बरं आहे बरं आहे, चांगलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. आपण कोकण रेल्वेमध्ये खातो कैरी आंब्याची भेळ 20 रुपयाला, पण त्या 20 रुपयाच्या कष्टामागे किती मेहनत आहे ते आपण जाणून घेऊ. 1 नंबरला आली WCM3 5010 रत्नागिरी दिवा पॅसेंजर. आज मांडवी ट्रेनला लागलाय WAG वॅग 9HC. दरवेळी असतो वॅब 7 लोको, आज लागलाय वॅग 9HC. गर्दी बऱ्यापैकी आहे, ठीक आहे, नॉर्मलच आहे. कोकण रेल्वे लोहमार्गावरून अनेक ट्रेन धावत असतात, पण त्यापैकी स्वमालकीच्या कोकण रेल्वेमधून व्यावसायिक आपला लहान मोठा व्यवसाय करतात. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस आणि दिवा रत्नागिरी पॅसेंजर या मुख्य ट्रेन. आता ट्रेन मधून प्रवास करायचा झाला की शक्यतो लोक खानपान टाळून देतात, पण जे फूडी लवर आणि फ्रेश नॅचरल पदार्थ खायला आवडतात त्यांची मात्र मज्जाच मज्जा. 1010 मांडवी एक्सप्रेस, जी फूडी एक्सप्रेस म्हणून ओळख आहे. रेल्वेतील पॅन्ट्री कार मध्ये बनणारे पदार्थ प्रवाशांना बऱ्यापैकी खायला आवडतात. महाराष्ट्रीयन कम इतर पदार्थांचा सुमार दर्जा आहे, परंतु हे स्पेशल फूड AC आणि स्लीपर प्रवाशांसाठी राखीव असतात. आता जे सामान्य डब्यातून प्रवास करतात त्यांच्यापर्यंत जेवण जास्त प्रमाणात पोहोचत नाही, म्हणून त्यांच्याकरिता आपला कोकणी माणूस धावून येतो. माझे नाव नितीन कालूराम राठ, मी मांडवीमध्ये भेल विकतो. माझे नाव गणेश तुकाराम कातरोडे, मी माणगाव ते खेड मांडी गाडीमध्ये भेल विकण्याचा व्यवसाय करतो. माझे नाव कृष्णा श्रीपद जुमार आहे, मी दिवा माणगाव ते ट्रेनमध्ये दिवा खेड ते माणगाव भेल घेतो. नितीन लाड, गणेश भाऊ, कृष्णा भाऊ आणि त्यांचे इतर सहकारी प्रवाशांसाठी खाऊ घेऊन येत असतात. त्यापैकी नितीन लाड आणि गणेश भाऊ राहणारे माणगावचे. माणगाव ते खेड या दरम्यान दररोज कैरी आंब्याची भेळ प्रवाशांना देतात. मांडवी ट्रेन मध्ये उत्तम दर्जाचा नाश्ता जरी असला तरी सुद्धा प्रवासी वर्ग हा 20 रुपये देऊन भेळ खातोच. ज्यांना ज्यांना भेळ नाही आवडली ते एकदाच, पण ज्यांना आवडली ते मात्र 2 ते 3 वेळा घेऊन
नक्कीच खातात. कितीही गर्दी असून दे, पण हा आवाज ऐकायला यायलाच पाहिजे. ज्या वेळेस मी दिवा मांडवी ट्रेन मधून प्रवास करतो, आपली कैरी एमपीची एक तरी बेल फिक्स, त्यात बदल नाही आणि होऊ देखील देणार नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांनी व्यवसाय करण्यापेक्षा आपणच आपली जन्मभूमी हीच कर्मभूमी करावी, याकरिता बरेच माऊली देखील रेल्वेमध्ये व्यवसाय करतात. कोण भाजी, कोण पाणी बॉटल, तर कोण गरम गरम कांदा भजी, कणीस, भेळ इत्यादी काही विक्री करतात. बारीक सारीक असेल, पण जे काही ते स्वमालकीचे. भेळ देताना किंवा घेताना जास्त काही वाटत नाही, पण प्रत्यक्षात किती मेहनत आहे हे आपल्या व्यावसायिकांनाच माहिती. एक ट्रिप मारून लागणारे जिन्नस संपले, त्वरित मागून परतीच्या प्रवासाला देखील प्रवाशांच्या सेवेसाठी काम सुरूच असते. आता ही भेळ कशी बनते, त्यासाठी कोणकोणते साहित्य ते जाणून घेऊ. एकटा भेलचा व्यवसाय करत होतो, पण त्याच्या अगोदर मी म्हटलं मी स्वतः करतो, दुसऱ्यांनी पण करावं आपल्या बरोबर. अच्छा, जेव्हा तुम्ही करत होता किती जण होते तेव्हा तुमच्यासोबत? मी करत होतो तेव्हा कमीत कमी 7 ते 8 जण. तर आत्ताच्या काळामध्ये आणि आधीच्या ह्याच्यामध्ये व्यवसायात काय फरक जाणवतो का? भरपूर. म्हणजे कसं, आधी पहिल्या भरपूर धंदा व्हायचा, आता कमी प्रमाणात डिलिव्हरी जास्त वाढली, गाड्या भरपूर वाढल्या, त्याच्यामुळे धंदा जास्त होत नाही. पॅसेंजर पण वेगवेगळ्या ट्रेनमध्ये जातात. मुख्य मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही रोज अपडाऊन करता माणगाव ते खेड, खेड ते माणगाव, तर तुम्ही तिकीट भाडे काढता की यासाठी सेपरेट पास आहे? पास आहे 3 महिन्याचा. किती रुपये अंदाजे? 3283 रुपये. मेडिकल आहे, अन्नपूर्णा बेसल दाखला आहे, पोलीस युनिव्हर्सिटी आहे. हे सगळं रेल्वेतर्फे की तुम्ही स्वतः? 1000-2000 रुपये खर्च होतो. अच्छा, पण दिवस मोडतात, हरकत नाही. पण तुम्ही लिगली सगळा व्यवसाय करताय, त्यामुळे काय टेन्शन नाही. ऑब्व्हियसली फूड लायसन्स पण असेल, त्यामुळे धंदा करायला हरकत नाही. आपल्या समोरच स्पर्धक लहान असो वा मोठा, एकत्र काम करण्याची जी मजा ती कुठेच नाही. नितीन आणि गणेश भाऊ यांचा भेळचा मुख्य व्यवसाय. एकाच ट्रेनमध्ये जरी असला तरी एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांना मदत करतात. तर आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये समजा एखाद्या तरुण पिढीला वाटलं की आम्हाला सुद्धा व्यवसायामध्ये उतरायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल आणि कोणता व्यवसाय करायला लावाल? करू शकतो, जो मेहनत करतो, म्हणजे मेहनत करतो पुढे येईल. बरोबर. दिवा मांडवी ट्रेनमध्ये अजून बरेच लोक येऊन आपला छोटा मोठा व्यवसाय करतात, परंतु पावसाळ्यामध्ये स्लॅक सीझन आणि शेतीची कामे म्हणून गर्दी कमी. आज ज्यांच्यासोबत प्रवास केला त्यांच्यासोबत होतं आहे दुपारचं लंच, दुपारचं जेवण, चपाती भाजी आणि बरंच काय काय मेनू आहे. गावची भाजी आहे, भेंडी, अंड्याचा पोळा, भाकरी, तांदळाची भाकरी, अजून काकांनी आणली भाजी. वा, हे पण हे दिवा ट्रेनला होते. आता बघू जाताना प्लॅन झाला तर मग आज आता कुठला दिवा की मांडवी? दिवा. याची दिवा फिक्स वाटतं. बस 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 बस. आतापर्यंत देण्यात आली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि या जेवायला या. तुम्ही सुद्धा या ट्रेन मधून प्रवास करताना कधी कैरी एमपीची वेळ खाली असेल आणि कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करा. #कोकण उद्योगचा 3रा एपिसोड पाहिला यासाठी आपले सर्वांचे मनापासून आभार. देण्यात आलेली माहिती आवडली तर एक लाईक करून आवर्जून व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ज्यांनी पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल असे ट्रॅव्हलिंगचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.
भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.